विकासाची पंचसूत्री सांगत असताना तुम्ही कृषीच्या संदर्भात बोललात, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. मी आत्महत्यांच्या आकड्यांमध्ये जाणार नाही, हा महाराष्ट्राला लागलेला शाप आहे. खरं म्हणजे आपण बघितलं असेल तर 4-4 हजार आत्महत्या या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, जे अतिशय दुर्दैवी आहे. पण यातलं सगळ्यात दुर्दैवी असं आहे की आत्ताच्या आत्महत्या होत असताना या अनेक वेळा आत्महत्या आसमानी संकटाने होतात, आज मात्र सुलतानी संकटाने आत्महत्या होत आहेत. सूरज जाधव सारखा एक शेतकरी व्हिडिओ तयार करतो आणि त्या ठिकाणी सांगतो की माझं विजेचं कनेक्शन कापलं गेलं, शेतकरी म्हणून या राज्यात राहण्यात काही अर्थ नाही आहे, सरकार शेतकऱ्याचं ऐकत नाही. आम्हाला असं वाटलं होतं की सरकार एवढं तर संवेदनशील असेल की एक सूरज जाधव गेल्यानंतर किमान त्याची लाज शरम वाटून शेतकऱ्यांचे विजेचे कनेक्शन कापणं बंद होईल. पण दुर्दैवाने आजही ते झालेलं नाही. आजही ते झालेलं नाही. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे वारंवार आमचे वीज मंत्री त्या ठिकाणी सांगतात वीज मंडळ तोट्यात गेलं, तुमच्या काळात तोट्यात गेलं. माझा पहिला प्रश्न आहे की राज्य चालवायचं कोणाकरता? शेतकऱ्यांकरता ना. मग समजा शेतकऱ्याला मदत करण्याकरता 2 पैसे जास्तीचे द्यावे लागले तर तुम्हाला काय या ठिकाणी एवढा त्रास होतो? अनेकांच्या वडिलांची स्मारकं आपण या ठिकाणी केली ना, अनेकांच्या केली. म्हणजे मी काय बाळासाहेबांबद्दल बोलत नाही, ते मोठेच होते आणि ज्यांची केली ते सगळेच मोठे होते. पण त्यावेळेस आपल्याला असं नाही आठवलं की राज्याजवळ पैसे नाही आहेत. तेही महत्वाचं होतं. आपण अनेक कामांना पैसे दिले ना. आता तुम्ही या अर्थसंकल्पामध्ये तर जी कामं राज्याच्या अर्थसंकल्पात बसत नाही त्यालाही पैसे दिले, त्यालाही दिले. असं असताना शेतकऱ्यांकरता मात्र एवढं छोटं मन का? आमच्या काळात आम्ही राज्य सरकारच्या वतीनं 1200 कोटी रुपये हे वीज मंडळाला दिले आणि त्यांना सांगितलं तुमची अडचण असेल तर हे आम्ही पैसे देतो, पण शेतकऱ्याचे कनेक्शन कापू नका. आज तुम्ही बघा, हे सांगतात ना मंत्री महोदय तुमच्या काळात तोट्यात गेलं, तुमच्या काळात तोट्यात गेलं. खरं म्हणजे वीज मंडळामध्ये उलाढाल मोठी असते, कर्ज देखील मोठं असतं, त्यामुळे आकडे मोठे वाटतात. म्हणून मी बॅलन्स शीट घेऊन आलो, आमच्या काळातली बॅलन्स शीट घेऊन आलो. सरकारने पब्लिश केलेली बॅलन्स शीट आहे, MSCDCL याची बॅलन्स शीट आहे. 2017-18 मध्ये प्रॉफिट आफ्टर टॅक्स 442 कोटी. प्रॉफिट आफ्टर टॅक्स 17-18 मध्ये 442 कोटी. 18-19 मध्ये प्रॉफिट आफ्टर टॅक्स 846 कोटी. 2019-20 मध्ये प्रॉफिट आफ्टर टॅक्स 2008 कोटी. त्यानंतर दुसरी कंपनी पाहू, आपली MSPGCL. याच्यामध्ये 17-18 मध्ये प्रॉफिट आफ्टर टॅक्स 700 कोटी. 18-19 334, 19-20 126. त्यानंतर ट्रान्सको मध्ये माझ्याकडे आता आकडा प्रॉफिट बिफोर टॅक्सचा आहे, तो देखील 17-18 815 कोटी, 18-19 745 कोटी, 19-20 493 कोटी. आता या बॅलन्स शीट ज्या आहेत या तर तुम्ही तयार करत नाही, मी नाही तयार करत, मंत्री नाही करत, कोणीच करत नाही. या तर आपला ऑडिटर तयार करतो. ऑडिटरने तयार केलेल्या बॅलन्स शीट नंतर, आणि मी असं नाही म्हणत देशामध्ये एकही पारेषण किंवा काय म्हणतात त्याला वितरण हे खूप चांगल्या स्थितीत नाही आहे, कारण शेवटी सगळ्यांना सामाजिक दायित्व आहे. पण माझा दावा आहे की देशामध्ये सगळ्यात चांगल्या आर्थिक स्थितीत देशात जर कुठलं महावितरण पारेषण किंवा जनरेशन असेल तर ते महाराष्ट्राचं देशामध्ये. आणि असं असताना रोज, आणि मला तर आश्चर्य वाटतं दादा, इकडे तुम्ही त्या ठिकाणी पैसा देताना
कसं राष्ट्रवादी करता राखून ठेवता एकदम जोरात चांगला. मग तुम्ही घोषणा केली, 2 वेळा घोषणा केली की काय 500-700 रुपये भरले तरी मे पर्यंत आम्ही कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचे कनेक्शन कापणार नाही. काय झालं तुमच्या घोषणेचं? कुठे गेली घोषणा? अरे या पंचसूत्रीमध्ये पाणी दिसतंय, पीक दिसतंय आणि वीज नाही आहे. कशाची पंचसूत्री? पंचतत्वात विलीन व्हायची वेळ आली तर ह्याची पंचसूत्री. शेतकरी पंचतत्वात विलीन होतोय आणि गावोगावी हा आक्रोश वाढतोय. राज्यकर्त्यांनी कधीतरी संवेदनशील व्हावं लागतं. अरे गरज असेल करा ना 1000 कोटी कमी. आमच्या चव्हाण साहेबाला दिल्यात 15,000 कोटी, त्यांना 1000 कोटी उशिरा दिल्यात चालतील ना? त्यांचे काय एका दिवसात खर्च होत नाहीत. त्यांच्या 15,000 कोटीपैकी 1,000 कोटी रुपये काढा आणि देऊन टाका महावितरणला आणि सांगा एकाही शेतकऱ्याचं या ठिकाणी कनेक्शन कापायचं नाही. आज अध्यक्ष महोदय ज्या प्रकारे हे कनेक्शन कापण्याचं या ठिकाणी चाललेलं आहे, कुठेतरी आता आपण बघा या सरकारची परिस्थिती कशी आहे. अध्यक्ष महोदय, ह्या सरकारच्या घोषणेमध्ये आणि अंमलबजावणीत फरक किती आहे बघा. अवकाळी पाऊस पडला डिसेंबर 19 मध्ये, मदत कधी मिळाली? ऑगस्ट 2020 मध्ये. पडला मार्च एप्रिल 2020 मध्ये, मदत मिळाली फेब्रुवारी म्हणजे पहिली 9 महिन्यानंतर 270 दिवसानंतर. दुसरी अवकाळी पाऊस पडला मार्च एप्रिल 2020 मध्ये, मदत मिळाली फेब्रुवारी 2021 मध्ये म्हणजे 11 महिन्यांनी. जून 2020 ची मदत 5 महिन्यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये. मार्च एप्रिल 21 ची मदत ऑक्टोबर 21 मध्ये म्हणजे 7 महिने 210 दिवसानंतर. ऑगस्ट सप्टेंबर 2021 ची मदत डिसेंबर 2021 मध्ये म्हणजे 4 महिने म्हणजे जवळपास 120 दिवसानंतर. म्हणजे अवकाळी पावसाची मदत 120 दिवस ते 330 दिवस इतक्या उशिरानं हे सरकार या ठिकाणी देत आहे. आणि निसर्ग चक्रीवादळ आलं मे मध्ये आणि शेवटचा हप्ता मिळाला एप्रिल 2021 मध्ये म्हणजे 11 महिने 330 दिवसांनी शेवटचा आपला तुम्ही निसर्ग चक्रीवादळाचा या ठिकाणी दिला. नैसर्गिक आपत्तीमध्येही आपण निसर्ग चक्रीवादळाला घोषणा केलेलं पॅकेज 1500 कोटी, प्रत्यक्ष वितरित 727 कोटी म्हणजे अखर्चित किती 773 कोटी. अतिवृष्टी 2020 पॅकेज 11,000 कोटी, प्रत्यक्ष वितरित 4,600 कोटी, अखर्चित रक्कम 6,300 कोटी. अतिवृष्टी 2021 परत 10,000 कोटीचं पॅकेज, प्रत्यक्ष वितरित 5,700 कोटी, 4,230 कोटी शिल्लक. टौक्ते चक्रीवादळ 1,000 कोटीची घोषणा, प्रत्यक्ष वितरण 173 कोटी. म्हणजे अध्यक्ष महोदय, आपण जर या ठिकाणी बघितलं तर आणि काय अवस्था आहे बघा. तुम्ही जलयुक्त शिवार योजना बंद केली, चला तुम्हाला नाही आवडली तुम्ही केली बंद. तुम्ही घोषणा काय केली होती? तुम्ही घोषणा केली होती आता नव्याने मुख्यमंत्र्यांच्या नावाने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेचा आम्ही आता सुरुवात करतोय. काय आमच्या मुख्यमंत्र्यांची अवस्था केली हो दादा तुम्ही? इतका काय राग आहे तुमचा त्यांच्यावर? 2 वर्षापूर्वी तुम्ही योजनेची सुरुवात केली. 2 वर्षामध्ये मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेमध्ये 6 कोटी रुपयाचा खर्च आहे. 6 कोटी. अरे किमान मुख्यमंत्र्याच्या नावाने योजना आहे ना, त्याच्यात तर खर्च करा, बाकी जाऊ द्या. उद्या प्रश्न विचारतील ना लोक की मुख्यमंत्र्याची एवढीच किंमत आहे का? शेतकऱ्यांच्या संदर्भात प्रचंड पुळका व्यक्त करणारे आणि लँड एक्विजिशन कायद्यावर गजहब करणारे, गजहब संपूर्ण देशामध्ये केदार साहेब काय गजब होता लँड एक्विजिशन कायद्यावर. आमच्या सरकारमध्ये आम्ही निर्णय केला होता महाराष्ट्रामध्ये नथिंग डुईंग 4 पट देणार, 5 पट पण देणार, काही काळजीचं कारण नाही. समृद्धी महामार्ग का झाला? तुम्ही जाऊन ज्या गावामध्ये सभा घेतली होती जमिनी देऊ नका, त्या गावातल्या 1 माणसांनी सगळ्यात पहिले जमीन दिली. का दिली? कारण त्याला मोबदला दिला आम्ही, मोबदला. आता तुम्ही काय केलं? आता तुम्ही
हा 4 पटीचा मोबदला 2 पटीवर आणला, त्यातही 20% कपात केली आणि जो काही निर्णय केलाय या निर्णयामुळे आमच्या काळामध्ये शेतकऱ्याला जो मोबदला मिळत होता लँड ऍक्विजिशनचा त्यापेक्षा 70% कमी मोबदला आता मिळणार आहे. म्हणजे कवडी मोल भावानं शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्याचा निर्णय हा आता तुमच्या सरकारने घेतलाय. आता कुठे गेले होते लँड ऍक्विजिशन कायद्यावर गजब करणारे? ते विरले, झोपले, संपला. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे ही कोणाच्या सुपीक डोक्यातली कल्पना आहे मला माहिती नाही, पण मला या गोष्टीचा आनंद आणि समाधान आहे की आमच्या काळामध्ये जे लँड ऍक्विजिशन आम्ही केलं शेतकऱ्याला उचित मोबदला देऊन केलं, त्यामुळे अर्ध्याहून अधिक ठिकाणी आम्हाला लँड ऍक्विजिशन करावं लागलं नाही. आमच्या शिंदे साहेब समृद्धी महामार्गामध्ये ऍक्विजिशन फार कमी केलं आपण. लोकांनी स्वतः जमिनी दिल्या आणि कन्सेंटने आपण त्या ठिकाणी त्यांच्या जमिनी घेतल्या, कन्सेंटने सरळ खरेदीने घेतल्या. आता तुम्ही 70% कमी केल्यानंतर कोण कन्सेंट देणार आहे? कोण तुम्हाला कन्सेंट देणार आहे?